प्रयत्न केला। झालेली सेवा सर्व श्रोते मंडळीच्या चरणावरती समर्पित करते। कार्यक्रमासाठी उपस्थित असणारा सर्व पाहुणे मंडळी, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्वच अधिकारी प्रवर्ग, मृदंगाचार्य माझ्यासोबत आलेले रोहितजी दादा, हार्मोनियम वादक बाबा, गायनाचार्य विनेकरी काका, चोपदार भाऊ, सर्वांच्या चरणविंदावरती सेवा समर्पित। ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे, आदरणीय बंधू तुमच्याही चरणावर सेवा समर्पित। ज्यांनी सुंदर आणि देखणं आयोजन, नियोजन आणि संयोजन या कार्यक्रमाचं केलं ते आमचे बंधू, ज्येष्ठ बंधू राजेंद्रजी दादा, आबा, तुमच्या चरणावरती सेवा समर्पित। आणि त्याचबरोबर आमची आजी पण कीर्तनाला उपस्थित आहे। पुई आजी, तुझ्या चरणावर सेवा समर्पित। जाता जाता माझी सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे, बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल क्षमा करा, चांगलं सांगितलं असेल आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, एखादा शब्द अनवधानानं चुकीचा गेला असेल, उपस्थितांपैकी कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून सोडून द्या। कीर्तन तुम्ही किती ऐकलं मला माहिती नाही, पण जे काही सांगते तेवढं हृदयामध्ये साठवून घरी घेऊन जावा। ऐका माई बापा, गादीचा अधिकार मोठा आहे। मी वयानं तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, अनुभव तुमचा फार मोठा दांडगा आहे। तुम्ही माता पिता आहात आणि लेकरांनी आई वडिलांना शिकवणं योग्य नाही, पण कलियुगामध्ये वेळच अशी आलेली आहे, लेकरांना शिकवलंच पाहिजे। ऐका दादा हो, ऐका माई हो, मी तुम्हाला कोणी रचलेली आई नाही सांगत, मी अनुभवलेली आई सांगते। जी डोळ्याला दिसते, जी डोळ्याला भावते ती आई सांगते। ऐका, आईचं दुःख कधीच कळत नाही, पित्याचंही दुःख कधी कळत नाही। आई रडताना दिसत नाही आणि बापही कधी रडताना दिसत नाही। याचा अर्थ असा होत नाही की मायही रडत नाही आणि बापही रडत नाही, दोघंही रडतात, पण दोघांच्या रडण्याच्या पद्धती वेगळ्या असतात। माय रडते आपल्या स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यामध्ये, आपल्या साडीचा पदर आपल्या हातात घेते, भला मोठा साडीच्या पदराचा बोळा तयार करते, आपला आवाज कोणाला जाऊ नये म्हणून आपल्या तोंडामध्ये तो बोळा घालते आणि ती माय हुंदके देत रडते। माझा बापही रडतो, पण माझा बाप कधी रडतो माहितीये? झोपल्यानंतर आपल्या डोईच्या खाली उशी घेतो आणि त्या उशीमध्ये आपलं तोंड ठेवतो आणि त्या उशीलाच आपलीशी करून तो बाप त्या उशीला डोकं ठेवून रडतो। सकाळी उठताना उशी ओली दिसते त्या लेकराला, त्यानं समजावं माझा बाप रात्री रडत होता। आई डोळ्यानं रडते दादा आणि माझा बाप हृदयानं रडतो। आईच्या हृदयाला जखम होते, माझ्या बापाच्या हृदयाला जखम होते। मायबाप कळायची ना तुम्हाला? कधीतरी संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर आपल्या आईबापाचे हात बघा, अरे चिरा पडलेल्या दिसतील त्याच्या हाताला। कधीतरी त्याच्या पोटाच्या जवळ कान न्या, ओरडताना दिसेल पोट, पण तुमच्या पोटाची खळगी भरण्याकरता ज्याने अहोरात्र कष्ट केले तो बाप नाही लक्षात येत। अरे ती माय लक्षात येत नाही, रात्रंदिवस उशापाशी बसून तुझ्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलत होती, ती माय तुझ्या लक्षात येत नाही। माझं लेकरू उपाशी राहिलं म्हणून कंपनीच्या दाराबाहेर गेटवर डबा घेऊन उभी राहत होती, अरे ती माय तुझ्या लक्षात येत नाही। गुडघ्यापर्यंत चड्डी घालत होतास तेव्हा तुझ्या चड्डीला पाठीमागं ठिगळ होतं, ते ठिगळ तुला आजपर्यंत कळालं नाही रे कशाचं होतं, ते माझ्या आईच्या पदराचं होतं। जिनं चौकोनी आकारामध्ये तिनं ते विळीनं कापावं आणि तुझ्या चड्डीला आतून ठिगळ द्यावं। हातावर शिवलेली ती चड्डी, आज तू मोठा बॅरिस्टर झालास, आज तू ऑफिसर झालास, आज मोठ्या गाडीत तू फिरायला लागलास, सुटाबुटात पॅन्टी शर्टात वागायला लागलास, तुला त्या आईनं तुझ्या चड्डीला दिलेलं ठिगळ नाही का रे दिसत? आई कळायची ना तुला तर झोपलेल्या आईच्या शेजारी जाऊन बस आणि झोपलेल्या आईच्या डोळ्याकडे पहा, तिच्या मुखाकडे पहा। अरे ब्रह्मांडातल्या विश्वपत्या अधिपत्याला, जगाच्या मालकाला रडवण्याची ताकद माझ्या आईत आहे रे। त्या आईकडे बघितलं असतं तुझ्या आईच्या चेहऱ्यावर निरागसता दिसेल, पण त्या चेहऱ्याच्या पाठीमागं खोलपर्यंत दुःख असेल। स्वतःच्या लेकरासाठी उपवास करते, स्वतःच्या लेकरासाठी रात्रंदिवस तिष्ठत राहते, ती माय कधी कळते रे? मातीआड गेल्यावर पायाला ठेच लागली तर तोंडातून आई शब्द बाहेर येतो आणि एखाद्या मोठ्या संकटात पडल्यावर मुलाला बापच आठवतो। अरे हत्तीसारखी, पहाडासारखी ही दोन माऊली माणसं जीवनातून निघून गेल्यावर पुन्हा हाय हाय करण्यात काय अर्थ आहे? अरे बाप तुला कळत नाही, तुला फोन करून सतावणारा बापाचा राग येतो, पण ज्या वेळेला तुझा ऍक्सिडेंट करून तू कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन पडतो ना, तेव्हा अनवाणी पायानं तुझ्या सोबत पळत येणारा तुझा बापच असतो रे, हे तुझ्या लक्षात नाही येत। जो बाप मातीआड निघून जातो त्यावेळेला तुला गाडीवर बसल्यावर 10 फोनचा मेसेज वाजल्याचा भास होतो, माझ्या बापाचा असेल का? माझ्या बापाचा असेल का? आई निघून गेली तर उंबरठ्यावर उभी राहणारी आई तुला कधी काळी दिसेल? जेव्हा ती या जगातच नसेल। गाडीची किक मारलेला मुलगा भरधाव वेगाने गेला आणि पुन्हा परतून आल्यानंतर तुला आई निघून गेल्यानंतर तुला उंबरठ्यावर उभी राहिलेली आई दिसेल, पण ज्या वेळेला ती होती तेव्हा उंबरठ्यावर उभी राहत होती तेव्हा त्याच लेकरांना आईला झिटकारून पुढे जावं हे वास्तव आम्ही नाकारतो। अरे माय ती माय असते, दुधावरची साई असते, शांत शीतल माय
अजगरासारख्या पोहडलेल्या समुद्रासारखी अथांग तिची माया असते. अरे आई तुम्हाला कधी कळेल? आई तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला ती अनुभवता येईल. अरे थकलेल्या आईच्या शेजारी कधीतरी बसा. ती जेवली नसेल सकाळपासून, तिला कधीतरी विचारा, ए आई तू जेवलीस का ग? लहानपणी लेकरू शाळेत नाही यायचं, पाठीवरचं दप्तर फेकून द्यायचं, आईच्या पदराला धरायचं आणि आईच्या पदराला धरून आईला विचारायचं, ए आई तू जेवलीस का ग? आज त्या अबोल लहान निरागस बाळाचे बोल मोठे झाल्यावर विसरलं का ते लेकरू? अरे अर्धी किंवा चतकोर खाणारी माय त्या माईच्या शेजारी बसून तिला कधीतरी विचारा, आई तू जेवलीस का ग? आई तुला बरं वाटतं का ग? कधीतरी भिंतीला टेकून बसलेल्या खांद्यावरचा टॉवेल घेऊन तोंडावरचा घाम पुसणाऱ्या बापाच्या शेजारी जाऊन बसा आणि कधीतरी बापाच्या खांद्यावरती डोकं ठेवून म्हणा, बाबा आज खूप दमायला झालं. बाप तुम्हाला एकच वाक्य सांगतो, राजा तुला बाप आता कळणार नाही, बाळा तुला बाप आता कळणार नाही. बाप तुला तेव्हा कळेल जेव्हा या बापाचं शिकाडं घेऊन तू रस्त्यानं जाशील आणि घराचं ओझं तुझ्या खांद्यावर पडेल, तेव्हा तुला बाप कळेल. तोपर्यंत तुला बाप कळणार नाही. माती आड गेलेली माणसं कधी मिळत नाही महाराज, ऐका, कधीच मिळत नाही. काचेला तडा गेला तर ती काच पूर्वीसारखी होत नाही. एकदा उमललेलं फूल पुन्हा कधी उमलत नाही. हजारो माणसं आयुष्यात भेटतील तुम्हाला, पण हजारो लाखो चुका पोटात घेणारी माय कधी मिळत नाही आणि लाखो चुका पोटात घेणारा माझा बाप कधी मिळत नाही. निस्वार्थ प्रेम करतात रे ही लोक तुमच्यावर आणि तुम्ही त्यांना उंबरट्याच्या बाहेर काढून वृद्धाश्रमाची वाट दाखवता. अरे सुटाबुटात राहतात, कडक कपड्यात राहता, गाडीतून फिरता, बंगल्यात राहता. त्या बंगल्यात ती एक खोली माझ्या माई बापाला द्या, सकाळी केलेली भाकर संध्याकाळी त्यांच्या ताटात द्या. माझी आई कधी तक्रार करणार नाही, माझा बाप कधी तुम्हाला बोलणार नाही, पण त्या अर्धी भाकरीच्या बदल्यात तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय माझे मायबाप डोळे झाकणार नाही. इतकी उदारता माझ्या माताच्या आणि पित्याच्या अंतःकरणात आहे. थरथरलेल्या 70 वर्षाच्या 90 वर्षाच्या आजीचा हात तुमच्या गालावरून फिरू द्या. ब्रह्मांडाचं सुख तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या माई बापाचा त्याग आम्ही करतो कशासाठी? स्वार्थासाठी. अरे वेळ नाही मिळत तुम्हाला त्यांची सेवा करण्याकरता. आई तुमची सेवा करून घेणार नाही आणि बापाही तुमची सेवा करून घेणार नाही, कारण त्यांना माहित आहे माझ्या काळजाचा तुकडा, माझा मुलगा, माझी मुलगी मला कधीच त्रास देणार नाही. एका आशेवर जगतात रे ती, एकाच आशेवर जगतात. माता पित्यांना विसरू नका दादा हो. वृद्धाश्रमांचं नाव कमी करा. तुम्हाला यथाशक्ती जमेल तशी सेवा करा. तुकोबरायांनी सांगावं, ज्याला आई वडिलांना सांभाळता येतं, ज्याला स्वतःचं पोट भरणं इतपत साधन त्याच्या जवळ आहे आणि ज्याच्याकडे जगाला देण्याची दातृत्व वृत्ती आहे ना, खरा श्रीमंत जगामध्ये तोच आहे. ज्याच्याकडे माता पित्यासारखं वैभव आहे त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही. कारण जगाचा मालक जर माता पित्याच्या सेवेनं प्रसन्न होत असेल तर या माता पित्याची सेवा आम्हाला केली पाहिजे. आई वडिलांना दुखावू नका. असतील वेडे, असतील भाबडे, असतील निरागस, बोलत असतील तुम्हाला फटकन, राग येत असेल तुम्हाला त्यांचा, अरे बोलणारच, कारण त्यांचं बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं रे. एकेकाळी तुम्ही त्यांना बोलत होतात, आज ते तुम्हाला बोलतात. एकेकाळी तुमचं सगळं त्यांनी सहन केलं, आज तुम्ही त्यांचं सहन करा. कारण हा माईबाप म्हणजे वृद्धापकाळाकडे त्यांच्या परतीचा प्रवास चाललाय. त्या परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी तुम्ही आहात आणि ती काठी त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. त्यांच्या तोंडचा घास घेऊ नका. ज्यांनी स्वतःच्या तोंडचे घास काढले आणि तुमच्या तोंडात घातले, असं जीव काऊ म्हणून तुम्हाला भरवलं, त्या माईबापांची सेवा करा. यथोच्च माझ्याकडून चुकीचं गेलं असेल क्षमा करा. चांगलं सांगितलं असेल आचरणात आणा. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर समर्पित. सद्गुरू हरिभक्तपरायण नामदेव महाराज चव्हाण वडचकर आनंदी सद्गुरूंच्या चरणावर समर्पित. मला घडवणारे संस्कार करणारे परमपूज्य परमस्नेही परमादरणीय गजाननजी महाराज सुतार गारवडी रामनगर उत्कृष्ट कीर्तनकार त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित. आणि माझ्या जीवनामध्ये गुरुस्थानी असणारे माझे पती परमेश्वर दीक्षित सर त्यांच्याही चरणावर सेवा समर्पित करून छोट्याशा सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.